नमस्कार. HSC बोर्डाच्या परीक्षेची तयारी सुरू आहे आणि इंग्रजी पेपरमधल्या इंटरव्ह्यू क्वेश्चन्स या भागाचं थोडं टेन्शन आलंय का? तर मग अजिबात काळजी करू नका, कारण आज आपण या प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण कसे मिळवायचे हे अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. तर आजच्या आपल्या चर्चेचा रोडमॅप कसा असेल ते बघूया. आपण आधी प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊ, मग उत्तर कसं लिहायचं ते पाहू, चांगले प्रश्न कसे तयार करायचे यावर बोलू, एक नमुनाही बघू आणि सगळ्यात शेवटी पूर्ण मार्क मिळवण्यासाठी काही खास टिप्स सुद्धा आहेत. ओके, तर सगळ्यात आधी आपण पाया पक्का करूया. म्हणजे हा प्रश्न नक्की आहे तरी काय आणि यात आपल्याला नेमकं करायचं काय असतं हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि हो, हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे की हा प्रश्न आहे तब्बल 4 मार्कांसाठी. 4 मार्क म्हणजे टक्केवारीमध्ये खूप मोठा फरक पडू शकतो, नाही का? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, जिथे बरेच जण चुकतात, आपल्याला उत्तरं लिहायचीच नाहीत. आपलं काम आहे फक्त एक इंटरव्ह्युअर बनून 8 ते 10 प्रश्न तयार करणं. बस, आपण प्रश्न विचारणार आहोत, उत्तरं देणार नाही. बरं, प्रश्न तर समजला, पण तो कागदावर मांडायचा कसा? म्हणजे उत्तर लिहिण्याची एक परफेक्ट पद्धत असते, जी फॉलो केली की मार्क्स कापले जात नाहीत. चला, तीच पद्धत आता बघूया. आपल्या उत्तराचे 3 मुख्य भाग आहेत. 1. छोटीशी प्रस्तावना म्हणजे इंट्रोडक्शन. 2. आपले मुख्य 8 ते 10 प्रश्न. आणि 3. एक छानसा समारोप म्हणजे कन्क्ल्युजन. हे असं लिहिलं की उत्तराला एक प्रॉपर प्रोफेशनल लुक येतो. ओके, स्ट्रक्चर तर कळालं, पण चांगले प्रश्न सुचणार कसे? म्हणजे असे प्रश्न जे वाचूनच परीक्षकाला वाटेल की अरे वा. चला, त्यासाठी काही आयडियाज बघूया. हे बघा, एक चांगली मुलाखत म्हणजे काय? तर ती रंजक असायला हवी. त्यासाठी वेगवेगळ्या विषयांवरचे प्रश्न विचारायचे. म्हणजे बघा, तुम्ही त्यांच्या बालपणाबद्दल विचारू शकता, त्यांच्या संघर्षाबद्दल, त्यांना प्रेरणा कुठून मिळाली, त्यांना यश कसं मिळालं आणि त्यांचे पुढचे प्लॅन्स काय आहेत. तरुणांसाठी काही संदेश आहे का? असे वेगवेगळे विषय घेतले की मुलाखत एकदम दमदार वाटते. उदाहरणार्थ, सुरुवात करताना आपण सहज विचारू शकतो की तुमचा बालपणीचा प्रवास कसा होता? याने मुलाखतीला एक छान सुरुवात मिळते. मग थोडं प्रोफेशनल होऊन आपण विचारू शकतो की ह्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कोणती कौशल्ये आवश्यक आहेत. हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि मुलाखत संपवताना एक असा प्रश्न जो सगळ्यांनाच आवडतो. तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? या प्रश्नाने मुलाखतीचा शेवट खूपच प्रभावी होतो. चला तर मग, आता हे सगळं ज्ञान वापरून एक प्रॅक्टिकल उदाहरण बघूया. समजा आपल्याला एका समाजसेवकाची मुलाखत घ्यायची आहे, तर प्रश्न कसे असतील? एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, प्रश्न हे समोरच्या व्यक्तीनुसार बदलायला हवेत. म्हणजे जे प्रश्न आपण एका समाजसेवकाला विचारू तेच प्रश्न एका राजकारणाला विचारून चालणार नाहीत ना, बरोबर आहे? त्यामुळे ज्यांची मुलाखत घ्यायची आहे त्यांच्या प्रोफेशनचा विचार करणं खूप गरजेचे आहे. तर समाजसेवकासाठी काही नमुना प्रश्न बघूया. आपण विचारू शकतो की तुम्हाला समाजकार्यात येण्याची प्रेरणा कुठून मिळाली, किंवा सुरुवातीच्या काळात तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या, तुमचा आदर्श कोण आहे आणि तुमची एखादी अविस्मरणीय कामगिरी सांगू शकाल का? त्यानंतर आपण विचारू शकतो की एवढ्या धावपळीच्या कामात तुम्ही तुमचं वैयक्तिक आयुष्य कसं सांभाळता, तुमच्या संस्थेसाठी तुमच्या काय भविष्यकालीन योजना आहेत, आणि शेवटी नवीन समाजसेवकांना तुम्ही काय संदेश द्याल. बघा, असा एक पूर्ण बॅलन्स्ड सेट तयार होतो. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. इथे आपण अशा काही टिप्स बघणार आहोत ज्या फॉलो केल्या तर तुमचे पूर्णच्या पूर्ण मार्क पक्के. सगळ्यात 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 महत्त्वाची टीप, प्रत्येक प्रश्नाच्या शेवटी प्रश्नचिन्ह म्हणजे क्वेश्चन मार्क टाकायला विसरू नका. जर प्रश्नचिन्ह नसेल तर ते वाक्य प्रश्न मानलं जात नाही आणि त्याचे 0 मार्क मिळतात. ही चूक अजिबात करायची नाही. त्यानंतर स्पेलिंग आणि ग्रामर ह्याकडे नीट लक्ष द्या, कारण प्रत्येक प्रश्नाला अर्धा मार्क असतो. त्यामुळे छोटीशी चूकही नको. आणि हो, उत्तर लिहिताना अक्षर चांगलं काढा, म्हणजे पेपर तपासणाऱ्यालाही बरं वाटतं. आणि हो, प्रश्नांची संख्या आपल्याला कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 10 प्रश्न लिहायचे आहेत. एक सेफ साईड म्हणून 9 प्रश्न लिहिले तर उत्तम. आणि ही एक बोनस टिप, तुमची प्रेरणा कोण आहे हा एक असा प्रश्न आहे जो तुम्ही कोणालाही विचारू शकता. मग ते खेळाडू असोत, कलाकार असोत किंवा अगदी राजकारणी, हा प्रश्न नेहमीच चालतो. तर मग आता आपल्याकडे सगळं काही तयार आहे.
उत्तराचं स्ट्रक्चर, प्रश्न तयार करण्याच्या आयडियाज आणि मार्क न गमावण्याच्या टिप्स. आता फक्त एकच गोष्ट बाकी आहे, ती म्हणजे प्रॅक्टिस. मग आता विचार करा, तुम्ही कोणाची मुलाखत घेणार